करायचा आहे. देवाचा अभिमान आपल्याला बाळगायचा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं त्यांनी ज्ञानास लाजवण्यासाठी त्यांनी काय केलं, मूर्खाची निवड केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला माझा जो विषय आहे, देव तुम्हाला जे मला शिकवणार आहे ते अभिमानाविषयी काय करत आहे. अभिमान म्हणजे काय, देवाविषयी असलेलं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आपल्याला एक अभिमान पाहिजे त्या गोष्टीचा. माझा देव कसा आहे, जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. देवाविषयी आपल्याला काय पाहिजे, अभिमान पाहिजे. हालेलुया. कारण की वाचूया आपण ते वचन, पहिले कोरिंथ्याचा पहिला अध्याय आणि 26 ते काही वचन आहे. हा, प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं, तरी बंधूंनो तुम्हा झालेला आचरण घ्या. 31 पर्यंत वाचलं का? आणि जगातील जे कुलहीन, धिक्कारलेले व शून्यवर अशा देवाने याकरता निवडले की जे आहे ते त्याने निरर्थक करावे आणि देवासमोर कुणी मनुष्य जातीच्या प्राण्यांनी ज्ञानास लाजवावे. 29 वाज त्याच्यामध्ये प्रमेला. देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये. म्हणून देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. म्हणजे काय, अभिमान बाळगू नये म्हणजे देव काहीच नाहीये, मी आहे. काय त्याला म्हणतात, अभिमान. देव काही नाही. काही लोकांना काय वाटतं, देव काही नाही, आता मीच सगळे, मीच घराचा पोशिंदा आहे, मीच पालन करणार आहे, मीच सगळं काही करणार आहे. यासाठी कुणीही देवासमोर बडाई मारू नये. देवासमोर बडाई मारायची नाहीये. हालेलुया. तुम्ही हालेलुया, प्रेज द लॉर्ड केलं तर मला बरं वाटेल. हालेलुया. याचा अर्थ तुम्ही काय आहे, जागे आहे. देवासमोर तुम्ही बडाई मारू नये. पुढं, कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनात तो देवाची देणगी म्हणून आपले ज्ञान, आपले नीतिमत्व आणि आपले पवित्रीकरण आणि आपली खंडणी असा झाला. यासाठी की शास्त्रात असे लिहिले आहे, जो बडाई मारतो त्याने देवाविषयी बडाई मारावी. त्यांनी ज्याला बडाई मारायची, त्यांनी कानाविषयी बडाई मारायची आहे, देवाविषयी. त्याचं उदाहरण सांगतो. जा उत्पत्ती याचा 11वा अध्याय काढा. आज तुम्हाला मला जो अभिमान बाळगायचा आहे, देवामुळे मी इथं आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं कशामुळे आहेत आपण इथं, येशूच्या वधस्तंभामुळे. असं करा, इकडून करा, येशूच्या वधस्तंभामुळे मी आहे. हालेलुया. कोण आहे, वधस्तंभामुळे तुम्ही आणि मी आहे. जर वधस्तंभ नसला, त्या वधस्तंभावर जर परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी तो मरण पावला नसता, तर तुम्ही आणि मी नसतो. हालेलुया. बरं, हालेलुया. त्या 11 अध्यायामध्ये उत्पत्ती 11, ती लाईट पण बंद करते. सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांस शिनार देशात एक मैदान लागले. तेथे त्यांनी वस्ती केली. ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या बाजू. त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व जगाच्या पाठीवर आपले. कोणाचं नाव करायला लागलेलं आहे, स्वतःच. आपलं नाव. म्हणजे देवा तू काही नाही, आम्ही केलं. स्वतःच आपलं नाव करणं म्हणजे त्याला म्हणतात अभिमान. गर्व. स्वतःचा अभिमान, स्वतःला श्रेष्ठ समजणे. त्याचं एक उदाहरण आहे, तिथे बोट राहू दे. त्याचं उदाहरण लुसिफर. म्हणा, लुसिफर शैतान. हा शैतान एक देवदूत होता स्वर्गामध्ये.
आणि स्वर्गामध्ये देवदूत असताना त्यांनी काय केलं विचार, मी माझंच असं देवाच्या उंच करेन, देवाच्या उंच. प्रेज द लॉर्ड. त्यांनी तिथं त्याला काय आलं, गर्व आला. त्याला गर्व वाटला. त्यांनी स्वतःचा अभिमान बाळगला. मी काहीतरी करू शकतो, हालेलुया. हा मी काहीतरी करू शकतो, मी काहीतरी आहे, मी आराधना करतो, मी बायबल वाचतो. आता लोकांना बायबल वाचता यायला लागलं का मी काहीतरी करू शकतो. काय वाटत आहे स्वतःचं त्यांना? अभिमान. स्वतःचा अभिमान बाळगायचा नाहीये. तर अभिमान बाळगायचा आहे तर कोणाचा बाळगायचा आहे? देवाचा अभिमान बाळगायचा आहे. वधस्तंभाचा अभिमान आपल्याला काय करायचा आहे? बाळगायचा आहे. मला अन्य भाषा येते, मला प्रगटीकरण आहे, मला स्वर्गाचं दृष्टांत दिसत आहे, मला आरोग्याचं दान आहे, मला हे आहे, मला ते आहे. हे काय आहे? स्वतःचा अभिमान. स्वतःला तुम्ही कशावर बांधू राहिलेत? स्वतःचा बुरुज तयार करू नका. हालेलुया. स्वतःचा बुरुज तयार केला तर तो बुरुज परमेश्वर काय करून टाकेल? पाडून टाकेल तो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या लोकांनी काय केलेले? बुरुज बांधायला लागलेले आहे. काय करायला लागले? बुरुज बांध. बुरुज बांधायला लागले. बुरुज बांधायला लागल्यानंतर काय केलं? पक्क विटा, चुन्याऐवजी काय वापरलं त्यांनी? डांबर. डांबर वापरलं. अरे चुन्याऐवजी तुम्ही काही करा, डांबर वापरा, नाही तर काही करा. जर परमेश्वर तुमच्या बरोबर असेल तर तुम्हाला काही अशक्य नसणार आमेन. आहे. हालेलुया. म्हणजे तुम्ही देवाविषयी अभिमान बाळगा. देवा हे तू करत असला तर मी करू शकणार आहे, Yes. नाही तर मी करेन. नाही. मी माझं सिंहासन, मी हे करेन, मी ते करेन, काहीच करणार नाही तू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. Yes. बायबल मध्ये सांगितलं, तुम्हाला सांगतो निर्गमच्या अध्यायामध्ये, निर्गमचा अध्याय काढा चला. त्याच्यामध्ये मोशेने काय केलं? मोशेला काय नाव सांगितलं परमेश्वराने? मी जो आहे तो आहे. पहिल्या अध्यायामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये, तिसरा अध्याय आणि 12 पासून वाचा काही. देव म्हणाला, निसंशय मी तुझ बरोबर असेल, मी तुला पाठविले याची तुला हीच खूण की तू लोकांस मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची उपासना कराल. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठविले आहे. असे मी इस्रायल लोकांकडे जाऊन त्यांना सांगितले असता त्याच्या नाम काय असे मला ते विचारतील तेव्हा काय सांगू? देव मोशेला म्हणाला, मी आहे. मोशे म्हणला नाहीये, मोशे म्हणला नाही मी लोकांना बाहेर काढलं. कोणी बाहेर काढलं लोकांना? परमेश्वराने. हे लोक बुरुज बांधायला लागले. कोणाचा अभिमान बाळगायला लागले? स्वतःचा. स्वतःचा. आम्ही पक्क्या विटा नाही, चुन्याऐवजी आम्ही काय बांधू? डांबर वापरू. डांबर बांधू. पास्टरची काय गरज नाही आता, आम्हाला येते प्रार्थना. असे लोक तोंडावर पाडतात. मग प्रेज द लॉर्ड. पुन्हा आपल्याला सगळ्यांना एकमेकाची गरज आहे. आपल्याला सगळ्यांना एकमेकाची गरज आहे. एकत्र राहायचंय, एकत्र राहायचंय. मगच अग्नीचे जीव येतील. आमेन. करा असं. अग्नीचे जीवा. जोक्या का नाही? असं नाही. मगच काय येतील? अग्नीचे. अग्नीच्या. कुणावर उतरणार आहे? एकत्र आले. म्हणा असं करा, ज्याला आई देवाचा अभिमान आहे. Yes, आमेन. बोला ना, देवाचा कोणाचा अभिमान आहे? देवाचा अभिमान. अरे तुमचा आवाज येत नाही. ज्याला देवाचा ज्याला देवाचा अभिमान आहे त्याच्या बरोबर काय आहे? देवाचं सामर्थ्य आहे. त्याच्याबरोबर काय आहे? देवाचा अभिषेक आहे. देव त्याच्या बरोबर आहे. बायबल मध्ये सांगितलं, मोशे म्हटला, ओ मी कोण आहे? ओ मी कोण आहे? तुम्हाला पाठवतो. देव म्हटला, मी तुला पाठवत आहे. माझं नाव काय आहे? मी आहे. जर देव तुमच्या आणि माझ्या बरोबर असेल तर तुम्ही आणि मी कुठे पण जाऊ शकणार आहे. हालेलुया. हालेलुया. देव आपल्या बरोबर असला पाहिजे. आपण बुरुज बांधत असला तरी कोण पाहिजे? देव बरोबर असला पाहिजे. देवाविषयी आपल्याला काय पाहिजे? अभिमान पाहिजे. देवाविषयी आपल्याला काय पाहिजे? देवाविषयी आपण संतुष्ट पाहिजे. देवाविषयी आपल्याला प्रेम पाहिजे. आणि देवाची आज्ञा आपण पाळणारे पाहिजे. बोला ना, शेजारच्याला म्हणा देवाची आज्ञा पाळणारे पाहिजे. हालेलुया. बोला हालेलुया. देव म्हणाला, खचित मी तुझ्या बरोबर असेल.
खचित म्हणजे या शब्दाचा अर्थ काय? खरोखर मी तुझ्या बरोबर आहे. देव तुमच्या आणि माझ्या बरोबर असणार आहे, तर कोणची ताकद तुम्हाला मला काय करू शकत नाहीये. हालेलुया. बुरुज मानणारा लोक 11व्या अध्यायामध्ये सांगितलं, बुरुज मानणाऱ्या लोकांबरोबर देव नाहीये, म्हणून त्यांचा बुरुज पडलेला आहे. ओ सगळ्यात महत्वाचं तिथं त्या ठिकाणामध्ये भाषेचा काय झालेला आहे? गोंधळ झाला. काठी घ्या इकडं. भाषेचा काय झाला? गोंधळ झाला. कस काय गोंधळ झाला? तुमच्या माझ्या मनामध्ये गोंधळ होतो. काय करू काय नाही समजत नाही, कारण की कोण नाहीये, देव बरोबर नाहीये. आज आपल्या बरोबर काय पाहिजे ना? आपण देवाविषयी अभिमान बाळगायचा आहे. ही जागा आपल्याला दिली, देवाबद्दल अभिमान बाळगायचा आहे. देवाने तुम्हाला मला श्वास दिला, त्या श्वासाबद्दल काय करायचं? अभिमान बाळगायचा आहे. देवाने मला तुम्हाला मला त्याचं सामर्थ्य दिलं, देवाविषयी काय करायचं आहे? अरे बोला ना, काय बाळगायचं आहे? अभिमान बाळगायचा आहे. काय करायचं आहे? अभिमान बाळगायचा. कारण की कोण आहे तुमच्या बरोबर? शेजारच्याला म्हणा, मागच्याला म्हणा, तुझ्या बरोबर कोण आहे? हा, आपण देव म्हणून शैतानालाच घेऊन येतोय. एक प्रार्थना करायची, हालेलुया म्हणायचं, चालू द्यायचं, शिव्या पण चालू द्यायचं, कुचके भाषण पण चालू द्यायचे, टाकून पण बोलायचं, हिनवून पण बोलायचं. देव का तुझ्या बरोबर? बोला ना. हा, किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया, 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 हालेलुया. हा, चला आता कुचके भाषण आहे त्याच्याविषयी थोडंसं पाहूया आपण. पिपिस्करस पत्र देवाविषयी अभिमान बाळगायचा विषय काय? याचा 4था अध्याय आणि 29. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता. हा, कुचके भाषण ठेवायचं म्हणायचं काय आहे? देव माझ्या बरोबर आहे. देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. माझा विषय काय आहे? कोणाविषयी अभिमान बाळगायचा आहे? देवाविषयी. स्वतः विषय नाही. देवा- करा. स्वतःविषयी. स्वतः विषय नाही. प्रार्थना करायची आणि कोणतं भाषण वापरायचंय? कुचकं भाषण. हे कुचकं भाषण कसं काय आलं? Praise the ते Lord. माझ्यासाठी बरे म्हणा. माझ्यासाठी पण आहे. कोणतं? सरळ बोलायचे. Yes. तुम्हाला लोक काय म्हणले पण? अरे सिस्टर किती सरळ आहेत ना. Yes. आपण एवढं कोड्यात बोलतो तरी सरळच वागतात. हे माझ्या विषय म्हणतात लोक. नाही बा, पास्टर कडक आहेत, बोलतात ते. पण कुणी काय बोलतं मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. माझं वागणं कसं आहे? सरळ आहे. माझ्या मुखातून काय निघत नाही? कुचकं भाषण. कुचकं भाषण निघत नाही. कारण की मी कोणाविषयी अभिमान बाळगतो? देवाविषयी. देवाविषयी अभिमान बाळगणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचं भाषण काय असतं? देवासारखं असतं. देवाकडून काय कुचकं भाषण येत नाही. देवाकडून येणारं भाषण कसं असतं? देवाचं वचन असतं. हालेलुया, हालेलुया. शेजारच्याला म्हणा हालेलुया, आणि मग त्याला म्हणा प्रेज लॉर्ड. काय सांगितलं? कुचकं भाषण. तुमच्या मनात मुखातून कसलेच कुचके भाषण. तुमच्या मुखातून काय निघलं पाहिजे? मी बुरुज बांधणार आहे. नाही. माझे नाही. माझे माझे मी माझे केलं. म्हातारा उपरत माझे मेला माझं संपला. माझा संपला. माझं काही नाही रे देवा, तुझाच हे सार. हालेलुया. एक ब्रदर होते, सुंदर गाणं गायचे ते, सविताताईला माहिती. माझं काही नाही रे देवा, तुझंच आहे. तुझंच हे सार. या सृष्टी सौंदर्याचा केवळ तू एक राखणदार. तुझं सुंदर गाणं गायचे ते. Yes. माझं काहीच नाहीये हे असं बोलू बोलू आपण काय करतो? आपण स्वतःचा अभिमान बाळगतो. काय करतो? बोला ना, स्वतःचा अभिमान.
हे 2 दिवसापासून वचन वाचतोय मी, याच्यावर देवाने मला कितीतरी वचने दिले, पण आज मला कळालं बोलून बोलून तू स्वतःविषयी अभिमान बाळगतो. कुचकं बोलून तू काय करतो? स्वतःचं नाव तू पुढं करतो. खोटं बोलून तू काय करतो? स्वतःचं नाव मोठं करतो. चुका करून तू काय करत आहे? स्वतःचं नाव तू करत आहे. म्हणते मला अन्य वाचाचं दान आहे, असं आहे, मला वाचता येतो, मला हे सांगता येतो, मला दृष्टांत देता येतात, आणि तुझं भाषण काय आहे? कुचकं वाचन आहे. हे काय आहे? स्वतःविषयी अभिमान्य बाळगायचा तर पदस्तंभाचा अभिमान बाळगायचा आहे. हालेलुया. कशाचा अभिमान बाळगायचा आहे? कुचकं बोलू सुद्धा नका, जावेला बोलू नका, शेजारच्याला बोलू नका, कोणालाच नका बोलू. तुमचं बोलणं सरळ असू द्या, कोणाला तोडणारा असू देऊ नका. हालेलुया. कसं असलं पाहिजे बोलणं? हा, माझा बोलून दे, माझा बोलून दे का? माझं घर आहे, माझं घर आहे का? हे माझं, ते माझं, सगळं कबडवच आहे. सगळं इथं ठेवून जायचंय. तुम्हाला 4 एकर असू द्या, 5 एकर असू द्या, किती असू द्या, कोणाला सांगू नका. प्रेज द लॉर्ड. कोणाला हिनवून बोलू नका. अरे रस्त्यावरच्या लोकांना मी पाहतो, मला रडू येतं कधी कधी. काल मी एका बहिणीला पाहिलं, तिला काही समजत नाही, काय नाही, कशी तरी जेवण करत आहे. प्रभू म्हणलं मला ताकद दे अशा लोकांना सांभाळायची. काय कर, मला दे ताकद, माझ्याकडे दे मला सगळं काही. प्रेज द लॉर्ड. हे तुझं काम आहे. कोणाचं काम आहे? हे जे काम जर करतो ना आपण, म्हणा हे काम देवाचं काम. हे प्रार्थना, आराधना, वचन सांगणं, हे काही सगळं कोणाचं काम आहे? देवाचा बुरुज उभा करत आहे आपण. बोला ना, कोणाचा अभिमान बाळगत आपण? उभं राहू आपण. कोणाचा अभिमान बाळगत आहे? मोशे ज्यावेळेस म्हणला मी कोण आहे, देव म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. जर देव तुमच्या आणि माझ्या बरोबर असणार आहे, तर तुमच्या मुखातून आणि माझ्या मुखातून कुचकं भाषण येणार नाहीये. देव काय, मोशे काय म्हणतोय? मी जड जीवेचा जड वाटाचा आहे. काय म्हणतोय? बोला ना, जड जीवेचा जड वाटाचा आहे. भाषण करताना कसं पाहिजे? मी जड जीवेचा लय भाषण आणते, इतकं भाषण आणतेत ना, कंटा असं डोकं दुखू लागते. करा हात असं डोकं दुखू लागते. कुठं उभा राहिलं का भाषण चालू झालं, कुठं उभा राहिलं का भाषण चालू झालं. अरे एवढे कुचकं भाषण, ह्याचं त्याचं त्याला, त्याचं त्याला, त्याचं त्याला, त्याचं त्याला, त्याचं त्याला. याच्यासाठी तुला काही पैसे देऊ भेटतात का काय तुला? हा, इकडचं तिकडं, तिकडचं तिकडं, तिकडचं तिकडं, उसणं पासणं, काय 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 करायचं? सरळ बोलायचं. सरळ ह्या गोष्टीत काय व्हायचं आहे? जड जिभेचा आणि जड ओठाचा. मोशे काय म्हणतो? मी जड जिभेचा आणि जड ओठाचा आहे. फारूक कुठे जायचं तर फारूकला काय वाटायचं? हे काय बोलू राहिला? माझ्याकडे हा राहिलाय, हा माझ्याकडे हा राहिला, मला शिकवतो तू. बसा खाली. माझ्याकडे हा राहिला आणि मला शिकवतोय. काय लोकांना तसंच वाटतं, पण तसं नाहीये प्रियांनो. हालेलुया. तुम्ही तुमच्या आणि माझ्या बरोबर खचित परमेश्वर आहे. म्हणून तुम्ही आणि मी कोणत्या विषयाचा अभिमान बाळगायचा? मला गाडी आहे, मला बांगला आहे, काय नाहीये. अभिमान कशाचा बाळगायचा? हे सगळं परमेश्वराने दिलेलं आहे. काय म्हणायचं? मला सगळं परमेश्वराने दिलं. अरे बोला ना. अक्कल कोणी दिली? बुद्धी कोणी दिली? ज्ञान कोणी दिलं? म्हणून ज्ञानास लाजवण्यासाठी परमेश्वराने. अरे तुम्ही जास्त हुशारी करू नका, कारण की त्या हुशारी बद्दल तुम्ही जर अभिमान बाळगत असाल तर तुम्ही देवाविरुद्ध काय करत आहे? हो, देवाच्या विरुद्ध तुम्ही वागत आहे. ते ज्ञान पण काढून घेण्याची, ती बुद्धी पण काढून घेण्यात मी देऊन जाणार आहे. बायबल मध्ये फुकट नाही सांगितलं, ज्ञानास लाजवण्यासाठी. गाढवाला आणलं, गाढवावर बसून आलाय टम टम टम. गाढव आणा, तुमच्यावर नाही बसायचं मला. शिष्याला म्हणे, शिष्याला गाढवाला आणायला लावलं. मग आपण शिष्य पाहिजे का कोण म्हणलं पाहिजे? हा, कशावर बसून येणार आहे? म्हणा मूर्खावर बसून येणार आहे. एरोप्लेन
एकदा का मूर्ख रे येशू बसला शहाणा झाला. मग तो शहाणा झाला. हालेलुया. आयटीत चालवतो. Yes, त्याच्यासाठी amen. काय असणार आहे? पायघड्या पायगाड्या असणार आहे. त्याच्यासाठी काय असणार आहे? झावळ्या असणार आहे. त्याच्यासाठी काय असणार आहे? गाढवावर येशू बसून आलेला आहे. काय आहे? त्या गाढवाला काय वाटलेलं आहे? माझ्यावर येशू बसून आलेला आहे. या गोष्टीचा काय वाटलेला आहे? अभिमान वाटलेला आहे. Yes, तुमच्या आणि माझ्यावर कोण बसून आलंय? येशू. मग स्टाईल करा ना. ती स्टाईल द्या. याची स्टाईल नाही. माझ्यावर कोण बसून आलेला आहे? येशू बसलाय. अभिमान बाळगा. अभिमान. Yes. कोण बसलंय? येशू. हालेलुया. येशू बायबल मध्ये सांगितलं गाढवावर बसून आला. काय म्हणलं असं त्या गाढवाचा? खुश हा? झाला असेल तो. धन्य झालं ते गाढव. पायघड्या. काय झालं? ज्या गाढवावर येशू बसून आला आणि आपण त्याचे चित्र स्टेटसला ठेवतो Yes, hallelujah. आणि गाणं गातो. होसाना गाव ना. होसाना होसाना. अरे बोला ना. नाहीच येत. कशावर बसून आला तो? गाढवा. गाढवाच्या शिंगरीवर बसून आलेला आहे. ते हालेलुया. शिंगरू पण चांगलं पाहिजे. Praise the Lord. म्हणा शेजार त्याला शिंगरू शिंगरू चांगलंय का? लहान असो तर मोठं शिंगरू असो. ते Hallelujah. शिंगरूनी काय केलं पाहिजे? येशूला बसून दिलं पाहिजे आणि येशूचा अभिमान पाहिजे. तो म्हणला नाही, गाढव म्हणला नाही, हे माझ्यासाठी. गाढवाला कळलं नाही, येशूचा अभिमानासाठी आहे, येशूच्या गौरवासाठी आहे, देवाच्या धन्यवादासाठी आहे. Amen. Hallelujah. देव आलेला आहे त्या ठिकाणामध्ये. Hallelujah. कोण आलेला आहे? देव. देवाच्या नावाने, परमेश्वराच्या नावाने काय आहे? धन्यवादित असो. काय म्हटलं? बोला ना. परमेश्वराच्या नावाने धन्यवादित असो. कोण आलेला त्या ठिकाणावर? परमेश्वर आलेला. देवाविषयी यरूशलेमने काय केलेला? अभिमान बाळगलेला आहे. यरूशलेमच्या लोकांनी कोणाविषयी अभिमान बाळगला? येशूविषयी. विषयी. झोप लागली का? झोपायचं का तुला? कशाविषयी अभिमान बाळगला? येशूविषयी. विषयी. कुणी बाळगला? यरूशलेमच्या लोकांनी. यरूशलेमच्या लोकांनी आनंद केला. आमचा राजा गाढवीच्या शिंगावर बसून आलेला आहे. येशू कशावर बसून आला? गाढवीच्या शिंगावर बसून आला. त्याच्याविषयी त्यांनी अभिमान बाळगलेला आहे. तुम्हाला अभिमान आहे का नाही? आहे. मला अभिमान आहे. या गाढवावर येशू बसून आलेला आहे. येशू बसलेला आहे. मी ज्ञानी नव्हतं तरी मी आता त्याच्यामुळे ज्ञानी झालोय. ज्ञानी झालाय म्हणा. तू ज्ञानी झालाय. ज्ञानी झालास. येशू. बायबलचं वचन तुझ्याकडे आले. Yes, yes. ज्ञानी झालाय म्हणा. डोक्याला मारा जरा असं. ज्ञानी झालोय तुला आपण. अक्कल आली म्हणावा. अक्कल आली. बेअक्कलनी नाही म्हणावा तू. Yes. चालले नाही तू. बोला ना. अरे बोला ना. कोण आली तुला? अक्कल आली. अक्कल दाढ पण आली ना अक्कल पण आली. Hallelujah. प्रेस द लॉर्ड. कोणामुळे ज्ञानी झालोय? येशूमुळं. अरे मूर्ख होतो आपण. छातीवर ठोकून म्हणा मी मूर्ख होतो. पण मूर्खाला व शहाण्यांना लाजवण्यासाठी देवाने कोणाला निवडले? मूर्खाची निवड केली. मूर्ख लोकांना काय आहे? देवाविषयी अभिमान आहे. मूर्ख लोकांना बघा ना कशाविषयी अभिमान आहे. देवाचा अभिमान आहे. त्यांना कोणी नाही. त्यांना ज्ञानी लोक भीडधूड करून टाकतात. ज्ञानी लोक ह्याला काही येत नाहीये, याला काही येत नाही. तो कशावर उभारलेला असतो? त्याचा बुरुज कशावर उभारलेला असतो? देवाच्या अभिमानाविषयी त्याचा बुरुज उभारलेला असतो. आपल्याला ही नीन लोकांनी केलेले. पण तुम्ही आणि मी कशावर उभे आहे? बोला ना. देवाचा अभिमान आहे आपल्याला. देवावर उभे. देवावर. Hallelujah. देवाच्या आकडीन काठी तुमच्याकडे आणि माझ्याकडे आहे. Hallelujah. ज्ञानांना लाजवण्यासाठी वाचा ना ते पहिले करीन किती? एक पहिलं अध्याय. 26. पहिले करीन 27. एक तरी ज्ञानास 26 लाजवावे. 26. हा. 27. तर बंधुजन हो, तुम्हाला झालेले पाचारणच घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी समर्थ कुलीन असे पुष्कळ जण नाहीत. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील मूर्खपणा जगातील मूर्ख निवडलेले आहे. बलवान ते लाजवावे बलवानाला लाजवण्यासाठी म्हणून देवाने जगातील ते दुर्बळ ते जे निवडले. दुर्बळ आहे त्यांना उभे केलेलं आहे. हालेलुया. ज्ञानाला लाजवण्यासाठी कोणाला उभं केलंय? मूर्खाची निवड. अरे बोला ना. ज्ञानाला लाजवण्यासाठी कोणाला उभं केलंय? मूर्खाची निवड केली. आणि पहिलं बलवानाला लाजवण्यासाठी कोणाला उभं केलंय?
तरी ते लोक म्हणतात अरे कस काय पाडू राहिलाय? तो नाही पाडू राहिला बाबा. देव सामर्थ्य देव. अरे तो देवाविषयी अभिमान बाळगतोय. ते काम कोण करत आहे? पवित्र आत्मा करत आहे. हालेलुया. हे शिक्षण कशाचं आहे? देवाचं, देवाने दिलेलं पवित्र आत्म्याचं, वचनाचं, देवाच्या ज्ञानाचं, देवाच्या सामर्थ्याचं आणि देवाच्या अभिमानाचं वचन आहे. हालेलुया. काय केलं आता? ज्ञानास लाजवण्यासाठी मूर्खाची निवड केली. आता तुम्ही कोण झालेत? मूर्ख होतो. आता तुमचा नंबर कशामध्ये आहे? ज्ञानामध्ये. तुमचं स्वागत करतो येशू. Yes, hallelujah. कोण स्वागत करतं तुमचं? येशू. कोणी नाही करत तर येशू करतोय. Yes. नाव द्या नातेवाईकांना नाही करत नको करू. तू काय माझं स्वागत आगत पत्रिकेत नाव नाही टाकलं तर काही वाटून नका देऊ. तुमचा आणि माझा अभिमान बाळगणारा परमेश्वर आहे. तो मोशे विषय म्हणतो हा पृथ्वीवर साऱ्या पृथ्वीवर कितीतरी तो काय आहे? नम्र आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ तो देव मोशे विषयी अभिमान बाळगत आहे. तुम्ही देवाविषयी अभिमान बाळगाल तर देव पण तुमचा अभिमान बाळगेल. मोशे सारखा मला पृथ्वीवर कोणी नम्र भेटलेला नाही. हालेलुया. बोला ना. Hallelujah. किती लोक माझ्या बरोबर आहे? Hallelujah. तुमचा चेहरा पण दाखवा, आनंदित दाखवा, जरा टवटवीत दाखवा. तुम्हाला कळाले, मला समजले असं म्हणून पण दाखवा. ज्ञानास लाजवण्यासाठी मूर्खाची निवड. आज तुम्हाला आणि मला त्यांनी काय केलेलं आहे? आज तुम्हाला आणि मला हिंदीत बोलणारे लोक, आज ते लोक काय म्हणत आहे? देवाचे लोक आहेत. हा अभिमान कुठून आलेला आहे तुम्हाला आणि मला? हा अभिमान देवामुळे आलेला आहे. हालेलुया. देव तुमच्या विषयी पण काय करत आहे? अभिमान बाळगतो. मग तुमच्या तोंडामधून काय निघलं पाहिजे? भाषण नकोय. कितव्या अध्यायामध्ये सांगितलं? Ephesus 4:29. तुमच्या मुखातून कसलेच कुचके कसलेच कुचके भाषण. आजपासून भाषण आवरायचं. काय करायचं? कुचकं बोलायचंच नाही. सरळ बोलायचं. जाता जाता पण त्या बाईला बोलून जातील. अशी ती काही लोक आहेत ना, लय वाईट आहेत. असं म्हणायचं. टोचून बोलायचं. आपण ज्या गल्लीत हिरत राहतो तिथं आपल्याला सगळ्या प्रकारचा अनुभव परमेश्वराने दिला. Yes, yes. प्रेस द लॉर्ड. Hallelujah. जाता जाता तिला पण बोलून जायचं, आईला पण बोलून जायचं, भावाला पण बोलून जायचं. सरळ लोकांना आशीर्वादाची रेलचेल आहे. हालेलुया. सरळ लोक काय करतात? इतिहास घडवतात. Yes. Amen. म्हणा ना, बोला ना. सरळ लोक इतिहास घडवतात. Yes. हे पौलाला काय झालेलं आहे? प्रेषित पौल झालेला आहे. तो जो बायबल मध्ये सांगितला मेंढा वळणारा काय झालेला? राजा झालेला आहे. आणि हा येशू ज्या ठिकाणी तो त्याने जन्म घेतलेला आहे, त्या कुर्णामध्ये जन्म घेतलेला आहे, आज तो काय झालेला आहे? देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी तो महाप्रतापी झालेला आहे. तो विजयी झालेला देव आहे. देवाला पण त्याच्याविषयी अभिमान आहे की हा मी जे सांगितलं यांनी केलं येशूने. माझ्यासाठी मरण पावला, उठला. आता तो परत तुम्हाला मला घ्यायला येणार आहे. येशू देवाच्या उजवीकडे आहे. कलसे 3:1 मध्ये म्हटलेलं आहे. शास्त्री लोक त्याच्याबरोबर कुचके भाषण करायचे. बोला ना, लक्ष द्या. म्हणा शास्त्री लोक. शास्त्री लोक त्याला धरून द्यायलाच पाहिजे. कुचके भाषण करायचे. हा काय काय बोलायचे? हा याचे आई, याचे भाऊ या आमच्याकडे आहेत ना, आणि याला कुठून आलं? हे कोणचं भाषण आहे? बंद करा कुचकं भाषण आजपासून. सरळ बोला. आपला देव सरळ आहे. म्हणा येशू सरळ आहे. येशूने काय त्या शास्त्रीय लोकांना बोलत बसला नाहीये तो, पण एवढं बोलावं ठोंग्यांनो, पुरुषांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार आहे. प्रेज द लॉर्ड. जे कुचकं भाषण करणारे लोक आहेत ना, त्यांची काय होणार आहे? दुर्दशा होणार आहे. त्यांच्यासारखं तुम्हाला मला व्हायचं आहे. तुम्हाला मला देवासारखं व्हायचं आहे. देव म्हणतो खंडित मी तुझ्या बरोबर आहे. कोणाबरोबर देव म्हणतो? आयडिया करून बोलू नका पुढच्याला. सरळ बोला. हालेलुया. डायरेक्टली बोला. हा मोशे जायचा ना फार पुढे, तर काय करायचा? देवाने काय सांगितलं ते घेऊन जायचा. तुम्हाला मला काय दिलं ते देवाने सांगितलेलं तेच बोलायचं आहे. हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो,
गरजेप्रमाणे उन्नती उन्नती करता जे चांगले करता जे चांगले तेच मात्र जे चांगले मात्र तेच निघो यासाठी की त्याने कडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त ऐकणाऱ्यांचा काय झाला पाहिजे फायदा झाला मला फायदा झाला पाहिजे शेजारच्याला मला फायदा झाला पाहिजे पाहिजे. तुमच्या बोलण्याने तुमच्या बोलण्याने. हालेलुया याचा अर्थ तुम्हाला देवाविषयी काय आहे अभिमान आहे. आहे. काय करायचा तो मोशे काय करायचा तेव्हा म्हटलं ना हा छातीवर हात ठेव मोशे लगेच ठेवायचा आणि मोशेचा हात काय होऊन जायचा लगेच बर्फासारखं पाणी. बर्फासारखा व्हायचा. प्रेज द लॉर्ड. त्याला एक यकीन दिला परमेश्वराने. काय दिलं विश्वास दिला मी तुझ्या बरोबर आहे. त्याचं एक काय दिलं पुरावा. त्याला काय म्हणते ते? एक सॅम्पल दिलं एक्झाम्पल. एक्झाम्पल दिलं त्याला. काय दिलं एक्झाम्पल एक्झाम्पल दिलं. नंतर त्याला म्हणे तू काठी काय कर खाली टाक. त्या खाटीचा मी काय करतो साफ करतो. प्रेज द लॉर्ड. अगोदर तो बोलला तो म्हणतो बोलायचं मला काही जमत नाही. जड जिभेचा जड ओठाचा आहे. म्हणजे परमेश्वर कोणत्या लोकांना निवडत आहे ज्यांचं भाषण चांगलं आहे. प्रेज द प्रेज द लॉर्ड. लॉर्ड. कसं भाषण पाहिजे सरळ लोकांना चांगलं चांगलं म्हणा चांगलं. चांगलं आणि कोणत्या चुकीच्या भाषणाने पण आपल्याला बघून बिकून जायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणचं भाषण आपल्या देवाचं वचन आपल्याकडे पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आमेन. आणि पहिले पेत्र 3:10 मध्ये वाचा पटकन पटापटा. कारण जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. ओठ आवरायचंय. वाईटापासून जी तुम्ही देवाविषयी अभिमान बाळगताना तोंड बंद ठेवायचं. लॉक कुलूप लाव. लॉक कसं लावायचा त्याला लॉक लावायचा असं जिप्ट वाचावं लागलं. दाबायची तिला. नाकावर. हालेलुया. कोणचं भाषण काय सांगितलं त्याच्यामध्ये वाईटापासून आपली जीभ आवड. वाईटापासून आपली जीभ वाईट बोलण्यापासून काय करायचंय कपटी भाषणापासून वाईट बोलण्यापासून. जीभ आवरायची. आणि 2 नंबर काय आहे कपटी भाषणापासून ओठ आवरावे. म्हणा वाईट वाईट बोलण्यापासून. बोलण्यापासून. बोलण्यापासून जीभ. आणि 2 नंबर कपटी भाषणापासून हे वाईट बोलणं आणि कपटी भाषण कुठून येते जीभ जीभेतून आवरायची. वाटातून जीभ. आणि वर. जीभ ही आग आहे. आणि तिचं भुवन आहे. याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलंय आपण 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. जीभ मग या जिभेला काय करायचं आहे लगाम लगाम लावायचं. चला लगाम लावा असं करा. जिभेला लगाम लावायचा आहे. घोड्याला कसं लगाम लावतो घोड्याला लगेच असं केलं की घोड्याला लगेच थांबतो. तुमच्या जिभेला लगाम लावण्यासाठी कुचका भाषणासाठी कपटी भाषणासाठी एक लगाम लावलेला आहे आणि तो लगाम म्हणजे पवित्र आत्मा आहे. कोणता लगाम आहे पवित्र आत्मा. तुम्हाला कळतंय का मी बोललेलं प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया हालेलुया. कपटी भाषण अजून काय सांगितलं त्याने वाईटाकडे पाठ फिरून बरे ते करावे. हा त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा. हा कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात. 10 वचनामध्ये जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ आणि कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. कपटी भाषणापासून आपलं काय करायचं आहे ओठ आवरायचे. आवरायचंय. लगाम लावायचं त्याला. कसं लावायचं मला लगाम लावायचे. लगाम लावायचं टाकडाक टाकडाक. काय लावायचं लगाम. लगाम लावायचं. कमून देवाविषयी अभिमान बाळगणारे लोक काय लावतात लगाम लावतात. आणि लगाम लावणारा कोण आहे परमेश्वर. तुमच्यानी लगाम लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणा शेजारा तुझ्याच्यानी लगाम लागणार नाही. लगाम लावणार. मग तो पवित्र आत्मा बोलावा लागेल. Yes, amen. म्हणून 12 प्रेषितांनी पुढे आले एकत्र सलमोनाच्या देवडीत आले. मग एकत्र आले. मग एकत्र आल्यानंतर जीव आल्या. जीव आल्यानंतर काय आलेलं आहे अग्नी आलेला आहे. अग्नी म्हणजे काय आहे पवित्र आत्मा आलेला लगाम आलेला आहे जिभेला आवरायसाठी. आमेन. हालेलुया. मला आवरायसाठी जिभेला. जिभेला आवरायसाठी. तुम्ही नाही आवरू शकत. नाही आवरू शकत. तुम्ही तुमच्या जिभेला नाही आवरू शकत. तुमच्या भाषणाला आवरू लय भाषण देत बसायचं नाही साऱ्या दुनियाला. नाही. थोडंच. मोजकं थोडं टाका ना. कुत्र्याला किती हाड्डी दिली तर एवढ्या हाड्या दिल्या तर एकच खाईन तो बाकीचं तसं ठेवीन तो. माझा तो विषय नाही. हालेलुया. हालेलुया बोला हालेलुया हालेलुया. 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 कपटी विषय याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे. स्तोत्रसंहिता काढा
5वा अध्याय 6 वचन. तुझ्या दृष्टी पुढे बडाई मारणारे टिकणार ती नाही. कोणचं बायबल वाचू राहिलीस? 5वा अध्याय 6 असत्य वचन. भाषण करणाऱ्यांचा तू नाश करीत असत्य भाषण करणारा तू नाश करतो. ज्याचं भाषण चांगलं नाहीये त्याचा तू नाश करीत काय होणार आहे? असत्य भाषण म्हणजे कोणचं भाषण आहे? पुचक भाषण ज्याची गरज नाही ते पाय पडतं दुष्ट भाषण. बोला ना. आता बघा माझ्याकडे. असत्य भाषण म्हणजे कोणचं भाषण आहे? कुचकच, कुचकं भाषण. खोटं, असत्य म्हणजे खोटं. हे शास्त्रीय लोक बोलायचे. मला शास्त्रीय लोक बोलायचे. कोणाला? येशूला बोलायचे. येशूला बोलायचे. पण येशूने काय त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं. हालेलुया. त्यांच्या मनातले प्लॅनिंग बिनिंग सगळं येशूला काय व्हायचं? माहित होतं. काढायचं. काय सांगितलं? या स्तोत्रसंहिता दावीद करता काय म्हणतोय? असत्य भाषण करणाऱ्याचा तू नाश करतो. ज्या लोकांचं भाषण कपटी आहे त्या लोकांचा परमेश्वर काय करत आहे? कुणी व कपटी कोणी सांगितलं? दावीद त्याचा नाश कोण करतं? बोला ना. परमेश्वर करतो. आता मी मग कसं ठेवायचं भाषण आजपासून? चांगलं आणि सत्य ठेवायचं. हा बोला ना. चांगलं सरळ भाषण. मला सरळ भाषण सरळ ठेवायचं. भाषण ठेवायचं. कुणी आडव्यात घुसू नाही तर नाही तर उभ्यात घुसू नाही तर त्याला काय बोलायचं ना तिकडून काय कान मात्रे द्यायचे तर आपल्याला दे बाबा. आम्हाला आम्ही देवाकडे पाहतो. Praise the Lord. Hallelujah. काय आहे? सरळ बोल. कोणी शेजारच्याने म्हटलं ना एक बाई लय वाईट आहे, लय अशीच आहे, लय तशीच आहे, देवा मी तुला धन्यवाद करते. Hallelujah. Praise the या Lord. भाषणाबद्दल मी तुझे आभार मानते. हालेलुया. हालेलुया. Hallelujah. बोला हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं की असत्य भाषण करणाऱ्याचा तू नाश करतोस आणि खूनी कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. वीट येतो. कपटी भाषण पण परमेश्वराला काय करतं? वीट खूनी आणतो. लोकांचा आणि कपटी लोकांचा वीट येतो. हा वीट येतो. परमेश्वराला त्या लोकांचा काय येतो? वीट येतो. वीट येतो. कालवण खाता का तुम्ही? वीट आलेलं कालवण. नाही. आता बिर्याणीचं कालवण आहे. सकाळी तिला मस्त पैकी तिला आंबट लागायला लागली ती बिर्याणी खाता का तुम्ही? नको बाबा ही बिर्याणी विटली आता दुसरं काहीतरी आणा. आहे का नाही? मस्त पैकी लाल लाल कालवण केलेलं असं लाल लाल तरीच. असं तरीच लाल लाल करा लाल लाल कालवण झाकपाक जाप. झाकपाक कालवण बनवलेले असं मस्त पैकी पण विटलेलं. एकदम भारी. संध्याकाळी पाहिलं हा कितकं खाल्लं का बघा बाबा. सकाळी उठून पाहतो बघून सकाळी पाहतो बघून मग म्हणतं आईला म्हणतं गरम करून ते विटत ते. अरे आंबट कस काय लागते? काय झालं ते? विटलं. विटलं. विटलेलं जेवण तुम्ही खात नाहीये. मग तुम्ही असत्य भाषण केलं, तुम्ही कपटीपणाने बोलणं केलं, तुम्ही कपटाने तुमची जीभ तुमची वळवळलेली आहे आणि तुम्ही प्रार्थना करतात. कस काय देव तुमचं प्रार्थना ऐकल? देव म्हणन ही विटलेली काय आहे? प्रार्थना आहे. विटलेली प्रार्थना देवापर्यंत काय पोहोचत नाहीये. विटलेली प्रार्थना देवापर्यंत जाते का? नाही जाणार. हम्म? नाही. काय केलं ते अगोदर इपिस्कारामध्ये काय सांगितलं होतं? तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण कुचकं भाषण करायचं. हा कुचकी भाषण करायचं प्रार्थना पण करायची. आणि काय करायचं? कपट्यावानी वागायचं. आणि आपलं भाषण कसं असतं? एकमेकाला घालून पाडून बोलायचं. हे शब्द आहे घालून पाडून. हा एखाद्याला घालून पाडून बोलायचं, कपटी भाषण करायचं परमेश्वरा आणि परमेश्वरा पुढे पण यायचं हालेलुया हालेलुया हालेलुया. लय दानी मला परवा दिवशीच्या का आंटीला सरळ केले. आंटीलाही प्रार्थना करतात माहिती आहे ना आंटी? सगळ्यांना माहिती फेमस आंटी. आंटी आले. आंटी म्हणे मी लय प्रार्थनेला जाते इकडे तिकडे. आंटी म्हणलं मिस्त्री लावू नका. मग काय करू नका? मिस्त्री लावू नका. देवबापाला काय आहे? आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि प्रार्थना पण करतात. हा त्याच्याविषयी सगळ्या गावातलं येऊन मला सांगत बसलेत. आता मी म्हणलं काय बोलू? म्हणलं परमेश्वराने वचन काढ मला दाखवलं. तू सुधर. मला परमेश्वर काय म्हणे? तू सुधर. तू सुधर. तुला नाही बोलायचे. कोणाच्या घरात गेलं ना शांत बस. याचं काढायचं नाही त्याचं काढायचं नाही. हा कसा आहे तो कसा आहे अमुक कसा आहे तमुक कसा आहे काही घेणं देणं नाही. गपचीत जाऊन तुझं वचन सांग. प्रेज द लॉर्ड. आतापर्यंत मी तुमच्या घरी येतो कधी काही चौकशी करतो का? नाही. हा येतो करतो का? मी नाही करीत. कारण की जर मी तसं करत असेल वीट आणणारी
तर मी परमेश्वराला प्रार्थना करतो, परमेश्वराला ती प्रार्थना कधीच मान्य करणार नाही. Yes. आपलं बोलणं कसं पाहिजे? सरळ. सरळ. म्हणजे मला तुम्हाला सांगायचा विषय काय आहे, तुम्ही तुमचं भाषण, तुमचं वर्तन, तुमचं बोलणं, तुमचं पाहणं, हे सगळ्या गोष्टीविषयी आपल्याला देवाविषयी अभिमान पाहिजे. Amen. देवा मी कसं वागू रे? हा, देवाला म्हणा, देवा मी कसं वागू, कसं बोलू, कसं चालू. Yes. हा दावीद राजा म्हणा, दावीद राजा हा दावीद राजा. युद्ध करायचं असलं तरी परमेश्वराला विचारायचं, देवा कुठून जाऊ? तिथून मला जय भेटल का, मी जाऊ का तिकडं, हम्म. हा असं करू का. म्हणजे किती लोक त्याच्याविषयी कपटी बोलत असत, बोलत होते. हा Yes. तो किती लोक त्याच्याविषयी भाषण करीत असतील, नाही मेंढरा चारणारा, काय shining करू. हा मेंढरा चारणारा, इथं कसं काय राजा झालाय तो. आपण म्हणतो ना याच्याकडे काय नव्हतं ना, आता कसं आलं याच्याकडं. हे तुमचं कुचकं भाषण बंद करा, Yes. Hallelujah. म्हणा कुचकं भाषण बंद करा, लोकांविषयी बोलायचं. लोकांविषयी बोलायचं. अरे देव प्रसन्न झाला असेल त्याच्याविषयी, Yes. Amen. तो देवाजवळ गेला असेल, पश्चाताप केला असेल, त्यांनी माफी मागितली असेल, रडला असेल. Yes. तू कोणी त्याचा न्याय करणारा, Yes. बोला ना. Yes. तुम्हाला मला माफ करायचंय. हे दावीद राजाविषयी त्याचे घरातले लोक सुद्धा काय करू लागले, लक्ष दे, करू लागले. बोलले. कुचकं भाषण करायचे त्याच्याविषयी, म्हणून त्यांनी कुचकं विषय लिहून ठेवले इथं. म्हणून त्याने किती अभ्यास आहे त्याचा, मग बघा किती हुशार आहे. त्याचे भावच म्हणले. हा त्याचे भाऊ लोक त्याला काय करायचे, जय मेंढरू चारायला. हा स्तोत्र करता, स्तोत्र 55-30 मध्ये पण वाचा पटापटा. चला तुम्हाला कपटी विषय सांगतो मी. हे देवा तू त्यांना कपाट गर्तेच्या- ठेवा पण कपटी नका ठेवू. हे देवा तू त्यांना गर्तेच्या तोंडातून लुटून देशील. कोणी व कपटी मनुष्य अर्धे आयुष्यही जगणार नाहीत. मी तर हा, तुझ्या कपटी लोक कसे जगणार नाहीये. अर्ध आयुष्य देखील जगणार नाही. किती लोकांना जगायचे हालेलुया. सांगा ना, हात काही वरती आहे ना पूर्ण कोणाचे? आयुष्य जगायचं. Yes. कोणाला जगायचे, आपल्याला. जगायचं का तुम्हाला, Yes. मग काय करायचं नाही. कपट्याने कपटाने वागले. वागायचं. कुणी- काय म्हटलं त्याच्यामध्ये 55-23 मध्ये, कोणी व कपटी म्हणून खुनी व कपटी म्हणा, खुनी व कपटी पुढं अर्धे आयुष्यही जगणार नाहीत. अर्ध आयुष्य देखील जगणार नाही. जगणार नाहीये. हालेलुया. कोणतं आयुष्य जगणार नाहीये, देवाने दिलेलं आयुष्य पूर्णपणे जगणार नाही. याचा अर्थ काय, परमेश्वर त्याला अर्धच आयुष्य देणार आहे. हालेलुया. कशामुळं, कोणी आणि कपट्यामुळं. कपटीमुळं. कपटी भाषण, कुचकं भाषण. कुचकं भाषण. Praise the Lord. असं येतं ना, हसून घ्या एकदाच. कपटी भाषण बोलायचं का आजपासून, नाही बोलायचं. कसं बोलणं असलं पाहिजे, सत्य आणि सरळ बोला. एखाद्या विषयी कपटी बोलू नका, जाता जाता म्हणू नका त्याला हे अमुक आहे, पानचट्ट्याचे ना, असंच आहे, तसंच आहे, तमुकच आहे, नामुक आहे. काही बोलू नका, चांगलं आहे म्हणा. हालेलुया. काय म्हणा, प्रत्येक माणसाला म्हणा, चांगलं आहे. म्हणा प्रत्येक माणसाला चांगलं म्हणायचे. चांगलं म्हणायचं. त्याला त्याचं पर डायरेक्ट आपण बाय लिस्ट काढून टाकतो आपण त्याची, नकापासून तर डायरेक्ट पर्यंत पाहतो, त्याची हिस्ट्रीच वाचून टाकतो आपण. हिस्ट्री नका वाचून, त्याची हिस्ट्री परमेश्वराला माहिती. तुम्ही म्हणा परमेश्वराला सुधरेल. आमेन. हालेलुया. परमेश्वर त्याला काय करेल, सुधरेल. बदलणार आहे. आमेन. माझा विषय काय आहे, त्यांनी ज्ञानाला लाजवण्यासाठी मूर्खांची निवड केली. आणि बलवंताला लाजवण्यासाठी आशक्ताची निवड. अशक्ताची निवड केलेली आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आता तुम्हाला कोणाविषयी अभिमान बाळगायचा, देवाच्या वधास्तंभाविषयी. आणि गलती करा 6:14 मध्ये सांगितलं, पौलाने ख्रिस्ताविषयी काय मानलेला अभिमान बाळगला मरोपर्यंत. तो कशाविषयी अभिमान बाळगतो, वधस्तंभाविषयी आणि परमेश्वराविषयी, देवाविषयी. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमान वधस्तंभाच्या अभिमाना शिवाय शिवाय कशाचाही अभिमान बाळग कशाचाच अभिमान बाळगायचा नाही. माझ्या हातून न हो. माझ्या हातून न हो, कशाचा अभिमान बाळगायचा नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोक माझ्या बरोबर आहे. माणसाचा अभिमान बाळगायचा का, नाही. डोळे वाटरून पहा म्हणा जरा, माणसाचा अभिमान नाही बाळगायचा. कोणाचा, वचन नाही माझ्याकडे, वचन दाखव का काढून मी. Yes. हा? हालेलुया. पौल म्हणतो मी कशाचा अभिमान बाळगत आहे, वधस्तंभाचा. वधस्तंभ गाजवतोय मी. हो काय करत आहे, वधस्तंभ गाजवत आहे. हो त्याने विकाराने वासना कुणा खिळून टाकलेला आहे वधस्तंभाला. हो तो सुद्धा स्वतःला त्याने काय केलं, वधस्तंभाला काय केलं, खिळवून टाकलेला आहे. तुम्ही आणि मी जगाला मेलेलो
स्वतःला काय केलेले खेळून टाकलेले येशू बरोबर. हालेलुया. कोणाबरोबर खेळून टाकले आपण? येशू बरोबर. जगाशी आपलं नातं काही नाहीये. आपलं नातं देवाबरोबर आहे. हालेलुया. आपण येशू ख्रिस्ता बरोबर वधस्तंभावर खिळलेले लोक आहे. तर आपल्याला कोणता अभिमान बाळगला पाहिजे? स्वर्गाचा अभिमान, देवाच्या वचनाचा अभिमान, वधस्तंभाचा अभिमान, येशूचा अभिमान, देवाच्या हर एक गोष्टीचा काय पाहिजे? अभिमान बाळगला पाहिजे. हालेलुया. बोला हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? बोला हालेलुया. हालेलुया. कशाचा अभिमान? वधस्तंभाचा. वधस्तंभाचा अभिमान बाळगायचा आहे. हालेलुया. पिता पुत्र पवित्र आत्म्याचा काय करायचं? आपल्याला अभिमान बाळगायचा आहे. मनुष्याला शरण जाण्यापेक्षा माणसाचा अभिमान नाही बाळगायचा. देवाचा. माझे वडील आहे, माझी आई आहे चांगली, त्यांचा आदर सन्मान करा. अभिमान. सगळा अभिमान बाळगायचा तर वधस्तंभाचा. वधस्तंभाचा, आमेन. देवाच्या वचनाचा, आमेन. पवित्र आत्म्याचा, हालेलुया. संदेशाचा, आमेन. देवाच्या लोकांचा पण काय करायचा आहे? अभिमान बाळगा. अभिमान. पवित्र लोकांचा अभिमान बाळगायचा आहे. Yes. Yes. त्यांच्याविषयी चांगलं बोलायचं. पवित्र लोकांविषयी वाईट नका बोलू. Yes. देव त्याच्याविषयी काय देईल? देवाला वीट या गोष्टीचा की देवाच्या लोकांबरोबर जर लोकांच्या विरुद्ध आपण बोलतो तर देव ते काय करतो? आपण कुरकुर करतो. त्याच्यामुळे आपलं काय होऊन जाणार आहे? नाश होईल. नाश होणार आहे. तिथं सांगितलं त्यांचं काय होणार आहे? स्तोत्र संहिता 5वा अध्याय 6 वचनामध्ये काय सांगितलं? असत्य भाषण करणाऱ्याचा काय होणार आहे? नाश होणार आहे. नाश होणार आहे. यिर्मया पहा ना 17 मध्ये. आपल्याला मनुष्याचा अभिमान बाळगायचा नाही. आपल्याला कोणाचा अभिमान बाळगायचा म्हणा? देवाचा. देवाचा. अरे बोला ना. देवाचा. देवाचा अभिमान बाळगायचा आहे. थकले का तुम्ही? नाही. नाही. नाही थकले? नाही. देवाला धन्यवाद. चला वाचा 17वा अध्याय आणि 5. परमेश्वर असे म्हणतो, जो ईसा मनुष्यावर भिस्त ठेवितो, मानवाला आपला बाहू करीतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे. हालेलुया. काय आहे तो व्यक्ती? शापित आहे. जो देवाविषयी अभिमान बाळगत नाहीये तो काय आहे? समजलं का? Yes. काय समजलं? जो हा? देवाविषयी अभिमान बाळगीत नाही. जो परमेश्वर असे म्हणतो, जो ईस मनुष्यावर भिस्त ठेवतो. भिस्त म्हणजे काय? कोणावर भिस्त ठेवतो? विश्वास ठेवतो मनुष्य. भरोसा, विश्वास म्हणा. विश्वास. बाहू करीतो. भिस्त ठेवतो. मानवाला आपला बाहू करतो. मला माझ्याकडे माणसे 4 माणसे 8 माणसे माझ्याकडे माझे नातेवाईक आहेत. बॅकिंग. बॅकिंग दाखवतो तो. हा? अरे परमेश्वर असला बाद झालं. आमेन. मोशेला परमेश्वर काय म्हणतो माहितीये का? मी आहे. मी खचित तुझ्या बरोबर आहे. आमेन. परमेश्वर असला ना काय बॅकिंगची गरज नाही. मला काय बॅकिंगची गरज काय नाही. बॅकिंगची गरज नाही. नाही बॅकिंगची काय गरज नाही. गरज नाही. त्याचं त्याला काय गरज नाही. एकटा बास. येशू काफी आहे. एकटा बास. येस. हालेलुया. हे जगातलं डायलॉग नाही. एकटा बास. एकटा आमेन. बास. हा काय आहे? एकटा. परमेश्वर माझ्यासोबत हालेलुया. आहे. हा बायबल मध्ये सांगितलं एलिया एकटा उभा राहिला हालेलुया. आणि तिकडे किती संदेश होते? 450 संदेश. लक्ष दे म्हणा. किती संदेश होते? 450 संदेश होते. पण त्या ठिकाणामध्ये तो कोणाविषयी अभिमान बाळगत आहे? देवाविषयी. तो म्हणतो माझा देव जिवंत आहे. कशाविषयी अभिमान बाळगतो? देवाविषयी अभिमान एकटा बाळगतो. म्हणतो. देवाला म्हणतो मी एकटा चोरला. देव म्हणतो तू एकटा नाही, तुझ्या पाठीमागे भरपूर आहे. आमेन. हालेलुया. तू उभा राह. मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या बरोबर आहे. खचित तुझ्या बरोबर आहे. आमेन. आपण उभाच राहत नाही. पास्टर म्हणते उभा राहा, उभा राहा. नाही नाही मला पास्टर म्हणतो नाही 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 मी नाही करणार प्रार्थना, मी नाही करणार आराधना, मी नाही गाणं गाणार, मी नाही करणार, अमुक नाही काय नाही करणार. नाही. देव म्हणतो काय? मी तुझ्या बरोबर आहे. मी देवाला काय? देव काय म्हणतोय? मी खचित तुझ्या बरोबर बरोबर आहे. हालेलुया. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्याचं मन परमेश्वर परमेश्वरापासून फिरलेला आहे तो कसा आहे? शापित. शापित आहे. शापित. Praise the Lord. मग काय करायचं? मनुष्यावर भिस्त ठेवायची का? नाही ठेवायची. हा? मनुष्याचा अभिमान बाळगायचा का? नाही बाळगायचा. त्याचा बलाचा अभिमान बाळगायचा का? त्याच्या ताकदीचा, कोणी पैशाचा? आमच्याकडे लय पैसा आहे. मग पैशावाला एक होता ना धनवान, मी आला.
तो म्हणायचा माझ्याकडे लय पैसा आहे आता, मी भारी भारी काय करतो आता घोडावून करतो. पण देव म्हटलं अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव घेतला जाईल. घेतला जाईल, मग हे कोणाचं होईल. हालेलुया. अजून एक वचन आहे, तुम्ही सगळं जग मिळवलं पण तुम्ही आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर काय उपयोग आहे. देवाकडे या, देव तुमच्यावर काय करत आहे, प्रेम करत आहे. तो देव तुमच्या बरोबर राहणारा देव आहे. आपण साधारण लोक नाही, म्हणा शेजाऱ्याला साधारण नाही, देवाला घेऊन येतो म्हणा. कुणी कुणी म्हणतं आमच्याकडे पैशावाला आहे, गळ्यातलं चैनी घालतात, चैनी घालून तू चैनी घाल, आम्ही देवाला घेऊन येतो. त्याची विस्त कशावर आहे, चैनीवर आहे, मोठ्याला चैनीवर आहे. माझ्याकडे एवढी मोठी चैन आहे, माझ्याकडे बॅलन्स आहे, माझ्याकडे हे ते, त्याला म्हणा माझ्याकडे देव आहे म्हणा. त्याला काय म्हणायचं, माझ्याकडे काय आहे, देव आहे. देव आहे का नाही, मी कन्फ्युज वाटायला लागलो, तुम्ही बोलतच नाही तर काय करणार. आहे का देव तुम्हाला, तुमच्याकडे देव आहे का, बोला ना मग. त्याला काय म्हणायचं, माझ्याकडं देव आहे. कोणाचं सोने वाढतंय वाढू द्या, कोणाचे नाणे वाढतात वाढू द्या, कोणाची इस्टेट वाढते वाढू द्या, पण सगळ्यात महत्वाचं देव म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. कोणी बरोबर, देवाला घ्या संती आजपासून. देवाला नाही घ्यायचं बुरुज बांधायचा, चालतंय का. देवाला नाही घ्यायचं बुरुज बांधायचं, मी बांधतो तिकडे बोलून. काही लोक इथं असेच होते, पास्टर तुम्ही येऊ नका आम्ही जातो प्रार्थनेला, तिकडच बुरुज बांधायला लागले. देवाने दिले आकलून पळा, चित्तर बित्तर केली. देवाला काय करायचंय, देवाविषयी अभिमान बाळगणारे लोक देवाला पाहिजे. कोणाविषयी अभिमान बाळगण्यासाठी पाहिजे, देवाविषयी. आणि म्हणा वधस्तंभाविषयी, शेजारच्याला म्हणा वधस्तंभाविषयी. आता इथं वधस्तंभाविषयी म्हणते ना, घरी जाऊन नवऱ्याविषयी अभिमान, माझं लेकरू, लेकराविषयी अभिमान, माझं झाड, माझं हे, माझं ते, माझं आहे, माझंच येते, कोणाचं नाही, त्याच्यावर कोणाचा अधिकार नाही, माझंच येते. असं आहे का म्हणा, असं काहीच नाही म्हणा. ते लोक शापित आहेत म्हणा. पैसा असला तरी काय आहे, शापित आहे. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं की परमेश्वर असे म्हणतो, जो ईसा मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. पुढे म्हटलं त्याचे हिच्या बायबल मध्ये वाच, ते लोक वाळवंटातल्या झुडपाप्रमाणे होते. ते लोक वाळवंटातल्या झुडपाप्रमाणे आहे. निर्जन. कसे आहे ते लोक, निर्जन. वाळवंटात राहणारे लोक वाळवंटाप्रमाणे आहेत. झाडासारखे. वाळवंटातल्या झाडासारखे. त्या झाडाला पाणी नाहीये, त्या झाडाला खत नाहीये, त्या झाडाला कुणी पाहणार नाहीये, कुणी लक्ष देणार नाही. असे लोकांना पाहिजे. तुमच्या आणि माझ्या बरोबर देव असला पाहिजे, आणि तुम्हाला मला देवाविषयीचा अभिमान पाहिजे. हालेलुया. तो बुरुज आजपर्यंत तसाच आहे, तसाच पडलेला आहे, तो कोसळलेला. वाळवंटातले झाड बघा, ते म्हणतात माझ्यासारखं काहीच नाही, तिथं पाणी नाही काहीच नाही. तिथं जे लोक देवाविषयी सोडून दुसऱ्या स्वतःविषयी काय करतात, अभिमान बाळगतात, कपटीपणाने वागतात, कपटीपणाचं भाषण असतं, स्वतःविषयी अभिमान बाळगतात, ते लोक बायबल मध्ये सांगितलेले त्यांचा काय होणार आहे, नाश होणार आहे. बायबल मध्ये सांगितलं ते वाळवंटाच्या झुडपासारखे. पुढे काय सांगितलं, निर्जन, उष्ण आणि कोरड्या व वाईट जमिनीवर. त्यांच्या जीवनामध्ये काय येणार आहे, निर्जळ. निर्जळ म्हणजे काय, पाणी नाही. दुसरं कोरड्या व वाईट जमिनीवरील झुडप. ते कोरड्या आणि वाईट जमिनी सारखे. पुढं देव किती भले करू शकतो याची त्या झुडपाला जाणीव नाही. हा पुढं परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यावर कृपादृष्टी होईल. हा, परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यावर काय होणार आहे, कृपादृष्टी होणार आहे. तुमच्यावर काय होणार आहे, कृपादृष्टी होणार आहे. मग आज आपला सगळ्यात महत्वाचा विषय काय शिकलो आज आपण, आपला अभिमान, देवाविषयी अभिमान बाळगायचा. हालेलुया. हालेलुया. देवाच्या